पुणे शहरातलं हवेतलं प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक पातळीवरती अनेक जण काम करत आहेत. त्यामध्ये पुणे महानगरपालिकेने कन्स्ट्रक्शन साईट्सवर जे काही प्रदूषण होतं त्यांच्या कामातनं ते कमी करण्यासाठी प्रयत्न केले. आज आपण एका डॅशबोर्डचं लॉन्चिंग केलं. त्याला क्लीन एअर पोर्टल असं म्हणता येईल. आपण पुणे महानगरपालिके क्षेत्रात जे काही कन्स्ट्रक्शनचे साईट्स आहेत त्यांना एक लो कॉस्ट सेन्सर त्यांनी लावायचं असं अनिवार्य केलं होतं. ते जे लो कॉस्ट सेन्सर्स आहेत ते सेन्सर्स आपल्या डॅशबोर्डवरती डिस्प्ले होतील. तिकडे जे काही प्रदूषणाचं जे काही सेन्स येईल, जे काही आकडेवारी येईल ती आपल्या डॅशबोर्डवर दिसेल. अशा प्रकारचा हा डॅशबोर्ड आहे आणि त्यातनं मग सगळेजण एकत्र म्हणजे पुणे महानगरपालिका आणि जे कोणी बिल्डर्स आहेत, कन्स्ट्रक्टर्स आहेत ते एकत्र मिळून काम करू शकतील असा एक त्यामागचा मानस आहे. त्यामध्ये पुणे महापालिका आणि वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट हे गेले 2-2.5 वर्ष काम करत आहे. द ॲसिलरेटेड फॉर क्लीन एअर ॲक्शन सिटीज या उपक्रमाअंतर्गत ही सगळी कामं चालतात. WRIने 10 शहरांमध्ये हा उपक्रम सुरू केला आणि त्यामध्ये पुणे शहर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल क्लीन एअर प्रोग्राम म्हणजे NCAP अंतर्गत धुलीकणांचे प्रमाण कसं कमी करता येईल याचे निर्देश सगळ्या शहरांना जारी केले होते. त्याचे काही मानांकन होते म्हणजे PM10 असेल किंवा PM2.5 असेल असे निश्चित करून दिले होते. त्या अनुषंगाने हे सगळं काम चालू आहे. म्हणजे कन्स्ट्रक्शन एमिशन्स मॉनिटरिंग डॅशबोर्ड असं आपण त्याला नाव दिलंय. आणि सगळ्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन साईट्सवरती म्हणजे इनिशियल स्टेजला आपण आता 50,000 स्क्वेअर फूटचा जो बिल्टअप एरिया आहे जस्ट टू स्टार्टअप विथ असं आपण ठरवलंय की तिथे त्यांनी सेन्सर्स लावायचे. आम्ही सगळेजण मिळून त्याचं काम पाहू आणि एक काही दिवसांनी हा जो स्क्वेअर फूट एरिया आहे तो कसा कमी करता येईल म्हणजे कमी कन्स्ट्रक्शन साईट्सवरती सुद्धा कसा हा डॅशबोर्ड किंवा हे लो कॉस्ट सेन्सर्स लावून कसं काम करता येईल ते पण आपण पाहणार आहोत. त्यावर आपल्याला काही बोलायचं असेल तर ते सांगू शकतो. प्रयत्न केला की त्याची कॉस्ट आपल्याला कमी करता यावी. 7 उत्पादक कंपन्या आहेत. 8 ते 9 आहे पॅनल. सध्या आपण सुरुवातीला 8 की 9 जे आहे 8 ते 9 पॅनल मध्ये कंपनी आहे ते IITM ते सेन्सर्स कॅलिब्रेट केलेले आहे. 2-3 कंपन्यांचे कॅलिब्रेशन फेल झाले होते तर त्याला आपण इन्क्लूड नाही केलेला आहे. पण हा इट इज नॉट अ फिक्स्ड लिस्ट. नवीन मॅन्युफॅक्चरर्स दुसरे सेन्सर मॅन्युफॅक्चरर्स आहेत ते सुद्धा याच्यामध्ये अप्लाय करू शकतात. IITM ते चेक करायचे त्यांचे कॅलिब्रेशन व्यवस्थित झाले की आम्ही त्याला पॅनलमध्ये इन्क्लूड करणार आहे. सर याचा कंट्रोल कसं ठेवला म्हणजे डॅशबोर्ड काय दिसणार आपल्याला म्हणजे तर डॅशबोर्डवर हे जे प्रत्येक सेन्सर जे साईटवर लावणार आहे ते कन्स्ट्रक्शन साईटचे लोक तर त्याच्यामध्ये जे रीडिंग्स आहे ते आपल्याला आपले पोर्टलवर इंटिग्रेटेड स्वरूपात सगळे त्याच्यामध्ये जे रीडिंग्स आहे ते दिसणार. बेसिकली PM2.5 PM10 NO SO हे सगळे कॅल्क्युलेट करून आपण एक एअर क्वालिटी इंडेक्स AQI आपण कॅल्क्युलेट करते. तर ते AQIच्या फिगर त्याच्यामध्ये दिसणार आहे. आणि तिथे साईटवर लोकांना बेसिकली जे लेबर लोक आहे जे कॉन्ट्रॅक्टर आहे खालचे त्यांना कसं कळेल तर त्यांना ते फिगर्स कळत नाही. त्याच्यासाठी आम्ही कलर कोडिंग तिथे केलेलं आहे म्हणजे की सेन्सर सोबत एक LED लावलेली आहे. तर डिपेंडिंग ऑन दी AQI नंबर ते साईटवर ते ग्रीन दिसेल LED किंवा ऑरेंज किंवा येल्लो किंवा रेड. तर तिथे सामान्य माणसाला कळेल की आता जर येल्लो आहे ऑरेंज आहे म्हणजे आपल्याला काहीतरी आपल्याकडे इथे पोल्युशन जास्त होत आहे. तर आपल्याला टेम्पररी काही कन्स्ट्रक्शन थांबता येईल का किंवा जे फॉगर मशीन आहे स्प्रिंकलर मशीन्स आहे ते सुरू करायचे का. तो या पद्धतीने ते तिथे ऍक्शन्स घेऊ शकतात. ते जे किट आहे ते महापालिका प्रोव्हाइड करणार आहे की प्रत्येकाला त्यांचं घ्यावं लागेल? आपण प्रोव्हाइड नाही करणार. आपण फक्त पॅनल ऑफ क्वालिफाईड सेन्सर मॅन्युफॅक्चरर्स आहे ते आपण दाखवणार आहे. तर त्याच्यामध्ये हे जे क्वालिफाईड आहे याच्यामधनं दे आर फ्री टू चूज की कुठलाही ते खरेदी करू शकतात. आपण काही त्यांना देणार नाही. ते खर्च जे आहे ते कन्स्ट्रक्शन साईट वाल्या लोकांनी त्यांनी स्वतः करायचे. 5,000 चौरस मीटरची आपण त्याला आहे.
आता शहरामध्ये सांगता 5,000 चौरस मीटर पुढच्या किती स्कीम चालू आहेत, किती हा, building सर. लागणार आहे, हा. त्याची काही आपण आकडेवारी काढलेली आहे. हा. किंवा एका साईटवर आहे ती लागणार तेव्हा आता पण किती लागले? सप्लिमेंटेड टू दॅट त्याचं सिलेक्ट आहे आपण लास्ट कपल ऑफ इयर्स आहे स्टेटने मुंबईला जेव्हा विषय झाला तेव्हा ऍक्सेस आपण घेतला होता काही डेव्हलपर्स आहे डुएल व्हायलेटिंग इज नॉट त्याचं काय स्टेटस आहे मागच्या वर्षी आपले बांधकाम डिपार्टमेंटनी सरासरी 80 to 90 साईट्सवर स्टॉप वर्क नोटीस म्हणजे स्टॉप वर्क केला होता बिकॉज देवर व्हायलेटिंग जे आपण म्हणत आहे की हायकोर्टचे जे प्रोव्हिजन्स आहे किंवा जे बेसिक गाईडलाईन्स आहे तर त्याच्यावर स्टॉप वर्कची कारवाई आपण केली होती डिपार्टमेंट मार्फत. आता ते कारवाई म्हणजे दॅट हे काही हॅरेस करण्यासाठी नाही आहे बेसिकली आज जे आम्ही केलेलं आहे इट शुड नॉट बी ते लोकांनी असा नाही समजला पाहिजे की हे तर आपल्याला दंड लावण्यासाठी किंवा तसं त्राससाठी नाही. इट इज अवर कॉमन रिस्पॉन्सिबिलिटी. हे फक्त फॅसिलिटेट करण्यासाठी कारण की ते बिल्डर लोकांनाही कळेल की बाबा माझ्या साईटवर काय चालू आहे. दॅट इज 150 ठिकाणी आहे ना सर आता हा सध्या चालू आहे सरासरी 160 साईटवर. होत नाही ना 150 ठिकाणी सेन्सर बसवला त्यांनी 60-70 हजार रुपये खर्च करून त्याच्यामध्ये तिथं कोण बघायला जात नाही पालिकेचे अधिकारी जात नाही कर्मचारी जात नाही त्या सेन्सरचा उपयोग काय होणार मॉनिटरिंग होत नाही. ऑनलाईन जरी तुम्ही केलं तरी ऑनलाईनला कुठं दिसणार फक्त पर्यावरण विभागामध्ये कळणार कोणाला. ऑनलाईन सध्या पोर्टल आज आपण याची सुरुवात केलेली आहे. सध्या जे पोर्टल आहे त्याची ऍक्सेस म्हणजे की सगळे डेव्हलपर्सच्या काय स्टेटस आहे ते पीएमसीच्या अधिकाऱ्यांना दिसणार आहे. पण जे बिल्डर आहे स्वतः इंडिव्हिज्युअल त्यांना इंडिव्हिज्युअल पुरतं त्यांच्या दिसणार आहे. त्यांना SMS अलर्ट किंवा ईमेल अलर्ट सुद्धा त्याच्यामध्ये जाणार आहे. आता हे पब्लिकसाठी ओपन करायचे का दॅट वी विल डिस्कस अँड डिसाइड. म्हणजे आजचं पोर्टलच्या अनावरण झालं. सर तुमच्या बऱ्याचशा गोष्टी या तुमच्या पुरताच असतात कधीतरी तक्रार आली की ते पब्लिकला कळतं आम्हालाही काही कळायचा काही मार्ग नाही. आता हे केल्याने काय ऍक्च्युअल जे त्रास होतोय तो कमी कुठं जायला दिसत नाही. आता तुम्ही इंडेक्स सांगा आजचा किती आहे एवढे इथे गेल्यानंतर त्या एरियातला किती 160 ठिकाणी बसवलाय तिथं काय झालं 160च्या आपण रिअल टाइम आपल्याला आता ऍक्सेस करून दाखवू शकते. एक डेमो दाखवून द्या मॅडम जरा अरेंज करा मी आपल्याला डेमो दाखवतो. सर आहे का तिथली परिस्थिती आली आहे का मुलीची वगैरे जिथे ऑरेंज किंवा म्हणजे ग्रीन नाही तिथे मागच्या आठवड्यामध्ये आम्ही सॅम्पल म्हणून आमचे जेईजला पाठवला होता. आम्ही मॉनिटर करत होते. आजचा ऑफिशियल इनॉग्रेशन आहे पण आपण पायलटमध्ये चेक करत होतो. तर जिथे ते ऑरेंज आहे किंवा रेड आहे तिथे आपले जेई वगैरे बिल्डिंग इन्स्पेक्टर्स तिथे साईटवर गेलेले आहे. जे पण आपले प्रोव्हिजन्स असतात की ग्रीन नेट पाहिजे स्प्रिंकलर पाहिजे जे आपला एक्सकेव्हेशनचं काम होत आहे त्यावेळेस थोडेसे प्रिकॉशन्स पाहिजे ते सगळे चेक करणार. तर याचा फायदा असा होणार की टेक्नॉलॉजीमुळे आपण एक स्पेसिफिक ऍक्शन करू शकणार. म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट की पूर्ण पुण्यामध्ये आपले लिमिटेड BIs आहे सगळे ठिकाणी ते जाऊ शकत नाही. पण टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांना इमिडिएटली कळणार की हा साईटवर हा इश्यू आहे तर ते स्पेसिफिक इंटरव्हेन्शन होणार. सर ती माहिती द्या ना आता 5,000 चौरस मीटर पुढच्या किती स्कीम आहेत ते आम्हाला तुम्हाला ते डेमो दाखवतो ना ओपन करून. अच्छा 5,000च्या वरचे सरासरी 350 साईट्स आहे. त्याच्यापैकी पावणे 175-180 सेन्सर्स लागलेले आहे आणि बाकी पण ते 7-8 दिवसामध्ये वी विल एन्श्योर की ते सगळी ठिकाणी होणार आहे. सर हे फक्त साईडचं झालं पण हे जे ट्रक्स तिकडनं बाहेर येतात पुन्हा रस्त्यावर सगळी धूळ माती सगळं उडवत जातं तर त्याच्यावर कशी ऍक्शन घेणार? सर ते स्प्रिंकलर लावायचं आहे त्यांनी पडते लावायचे पाणी मारायचं आहे पत्रे सगळं लावायचं आहे परत तिथे मास्क घेतला पाहिजे लोकांनी. ह्या बाकीच्या ज्या सगळ्या उपाययोजना आहेत त्याच्याकडे मात्र